तुझ्यात हरवले मी भाग 23. इथे आदित्यला एक मोठा अपराधीपणा जाणवत आहे. सायलीने स्वतःहून सत्य सांगितलं असलं तरी तिच्या डोळ्यातले आलेले अश्रू पाहून त्याला वाटतंय की या सगळ्याला तोच कारणीभूत आहे. संवेदनशील माणसांची हीच अडचण असते. ते दुसऱ्यांच्या वेदनासाठीही स्वतःलाच दोष देतात. तेवढ्यात समोरून पुन्हा आवाज आला, आदित्य स्वतःला सावर, अजून तुझं काम पूर्ण झालेलं नाही. समोरून आलेले शब्द ऐकून आदित्यचे डोळे घट्ट मिटले. तो काही क्षण शांत राहिला. मग अचानक रागाने म्हणाला, तुम्हाला वाटतं हे सगळं सोपं आहे? तुम्ही फक्त बाहेरून पाहिलं आहे, पण मी तिच्या समोर बसून तिच्या प्रत्येक शब्दासोबत तुटतोय. त्याचा आवाज थरथरत होता. ती बोलत होती आणि मी फक्त ऐकत होतो. प्रत्येक वाक्यासोबत तिचं हसू खोटं आहे हे मला दिसत होतं. तिच्या प्रत्येक आठवणीमागे किती वेदना आहेत हे मला जाणवत होतं. क्षणभर तो थांबला. मुठी घट्ट आवडत तो पुन्हा म्हणाला, तुम्हाला माहिती होतं मी हे सहन करू शकणार नाही, तरीही तुम्ही मला हे काम दिलं. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती. मग गंभीर आवाज आला, कमजोर होऊ नकोस आदित्य. तू भावनांमध्ये वाहून गेलास तर सत्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीस. हे ऐकताच आदित्य हलकसं हसला, पण त्या हसण्यात वेदना जास्त होती. तो हळू आवाजात म्हणाला, सत्य? काही सत्य इतकं वेदनादायक असतं की ते जाणून घेण्यापेक्षा अंधारात जगणं सोपं वाटतं. या प्रसंगात आदित्य दोन जबाबदाऱ्यांमध्ये अडकला आहे. एका बाजूला त्याचं कर्तव्य आहे, तर दुसऱ्या बाजूला सायलीच्या अश्रूंनी भरलेलं मन. जेव्हा कर्तव्य आणि भावना एकमेकांसोबत उभे राहतात तेव्हा निर्णय घेणं सर्वात कठीण होतं. या संघर्षामुळे हा प्रसंग अधिक प्रभावी वाटतो. आदित्यचं शेवटचं वाक्य ऐकताच फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण पूर्ण शांतता पसरली. मग अचानक कठोर आवाज घुमला, आदित्य स्वतःवर नियंत्रण ठेव. पण यावेळी आदित्य थांबला नाही. त्याने डोळ्यातले अश्रू पुसले आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, तुम्हाला माहिती आहे का, ती स्वतःला अनाथ म्हणते आणि तिचं बोलणं ऐकताना मला सतत माझं आयुष्य आठवत होतं. तो काही क्षण थांबला. मग अचानक मोठ्या आवाजात म्हणाला, कारण मी सुद्धा अनाथ आहे. क्षणात समोरून कडक आवाज आला, गप्प बस आदित्य. आदित्य स्तब्ध झाला. पुन्हा तोच कठोर आवाज, हे शब्द पुन्हा कधीही तुझ्या तोंडातून ऐकू येता कामा नयेत. आदित्यच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. फोनच्या दुसऱ्या बाजूलाही काही क्षण फक्त दोघांचा श्वास ऐकू येत होता. पण समोरचा माणूस शांतपण ठाम स्वरात म्हणाला, तू अनाथ नाहीस. तुझे आई वडील होते. तुला तुझी ओळख आहे. मग स्वतःला अनाथ का म्हणतोस? आदित्यने डोळे मिटले. त्याच्या ओठांवर वेदनादायक हसू उमटलं. हा प्रसंग फक्त वादाचा नाही, हा आदित्यच्या मनात अनेक वर्षापासून दडलेल्या जखमेचा पहिला उद्रेक आहे. सायलीची कहाणी ऐकताना त्याच्या स्वतःच्या आठवणी जाग्या झाल्या. कधीकधी दुसऱ्याचं दुःख आपल्या जुन्या जखमा उघडतं आणि मग माणूस वर्तमानात नसतो, तो पूर्णपणे भूतकाळात हरवून जातो. आदित्यच्या ओठांवरच ते कडवट हास्य हळूहळू विरलं. त्याने डोळ्यातले अश्रू पुसले, पण आवाज अजूनही थरथरत होता. तो शांतपणे म्हणाला, आई वडील होते? खरंच होते का? क्षणभर तो छताकडे पाहत राहिला. मग हळूहळू त्याच्या मनात वर्षानुवर्ष दडवून ठेवलेला ज्वालामुखी फुटला. तेच वडील ना, ज्यांनी आईचा विश्वासघात पाहिल्यानंतर स्वतःचं आयुष्य संपवलं? त्याने ओठ घट्ट चावले. आणि तीच आई जिने 5 वर्षाच्या तापाने फणफणणाऱ्या मुलाला घरात एकटं सोडून दुसऱ्या माणसासोबत निघून जाणं पसंत केलं. फोनच्या दुसऱ्या टोकावरून घाईघाईने आवाज आला, आदित्य पुरे, एकही शब्द पुढे बोलू नकोस. पण आदित्य आता थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो कडवट हसला, सांगा ना सर, अशा आईवडिलांना खरंच आईवडील म्हणायचं का? त्याचा आवाज तुटत होता. ज्यांनी जन्म दिला पण आयुष्यभरासाठी एकटं सोडलं. त्याच्या गालावरून अश्रू ओघळत होते. खोलीत शांतता होती. फक्त त्याच्या तुटलेल्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता. या क्षणी आदित्य राग व्यक्त करत नाही. तो त्याच्या बालपणाची वेदना बोलून दाखवत आहे. अनेक वर्ष मनात दडवलेल्या भावना जेव्हा एकदम बाहेर येतात तेव्हा शब्द कठोर वाटू शकतात. पण त्या कठोर शब्दांमागे असतो एक लहान मुलगा, ज्याला फक्त आईवडिलांचं प्रेम हवं होतं. आदित्यचं बोलणं ऐकून फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण पूर्ण शांतता पसरली. मग एक दीर्घ श्वास ऐकू आला आणि त्यानंतर तो गंभीर आवाज पुन्हा घुमला, आदित्य भूतकाळ बदलता येत नाही. जे घडलं ते चुकीचं होतं, पण त्यासाठी स्वतःला शिक्षा देणंही तितकंच चुकीचं आहे. आदित्य काहीच बोलला नाही. त्याची नजर समोरच्या भिंतीवर खिळली होती. समोरचा आवाज पुन्हा म्हणाला, तुझे वडील कमकुवत नव्हते. त्यांनी आयुष्यभर जपलेला विश्वास एका क्षणात तुटला आणि त्या धक्क्याने त्यांनी चुकीचा निर्णय घेतला.
पण त्याचा अर्थ असा नाही की त्यांना तुझ्यावर प्रेम नव्हतं. हे ऐकताच आदित्यने डोळे घट्ट मिटले. त्याच्या मुठी पुन्हा घट्ट आवळल्या गेल्या. काही क्षणांनी तो शांत स्वरात म्हणाला, कदाचित. पण त्या सगळ्याची शिक्षा मला का मिळाली? या प्रश्नानंतर दोघेही काही क्षण गप्प राहिले. त्या शांततेत अनेक न बोललेले प्रश्न दडले होते. शेवटी समोरचा माणूस म्हणाला, आता तू भावनांमध्ये वाहून गेला आहेस. आराम कर. आपण समोरासमोर भेटून बोलू. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू सुरू केलेलं काम अर्धवट सोडायचं नाही. इतकं बोलून फोन कट झाला. आदित्य काही क्षण मोबाईलकडेच पाहतच राहिला. या प्रसंगात दोन वेगवेगळे दृष्टिकोन दिसतात. एकीकडे आदित्य, जो भावना आणि वेदनांमधून विचार करतो. दुसरीकडे समोरची व्यक्ती, जी परिस्थितीकडे शांत आणि तर्कशुद्ध नजरेने पाहण्याचा प्रयत्न करते. दोघेही चुकीचे नाहीत, पण दोघांची सत्य वेगळी आहेत. फोन कट होताच खोलीत पुन्हा शांतता पसरली. आदित्य काही क्षण मोबाईलकडे पाहत उभाच राहिला. मग तो हळूहळू आरशासमोर गेला. आरशा स्वतःकडे पाहत तो मंद आवाजात म्हणाला, माफ कर सायली. तुझ्या जुन्या जखमा पुन्हा उघडणं माझा कामाचा भाग होता. पण आता मी तुला आणखी दुखावणार नाही. तो काही क्षण थांबला. त्याच्या मनात एकच प्रश्न पुन्हा पुन्हा घुमत होता. तू त्या शहरातून इथे अचानक का आलीस? इतक्या बाहेर दारावरची बेल वाजली. आदित्य दाराकडे निघाला. दुसरीकडे सायली अजूनही हॉलमध्ये एकटीच बसली होती. आज पहिल्यांदाच तिने तिच्या मनात वर्षानुवर्ष दडवून ठेवलेलं दुःख कोणासमोर मोकळं केलं होतं. डोळे मिटताच जुन्या आठवणी पुन्हा तिच्यासमोर उभ्या राहिल्या. अगं, ही तर अनाथाश्रमातली मुलगी आहे. तिला तिचे आईवडील कोण आहेत हेही माहिती नाही. तिच्यापासून थोडं लांबच राहा. प्रत्येक शब्द तिच्या मनावर पुन्हा घाव घालत होता. तिने पटकन डोळे पुसले, अश्रू पुसले आणि स्वतःला सावरत स्वयंपाकघरात जाऊन चेहऱ्यावर पाणी मारलं. तेवढ्यात पुन्हा बेल वाजली. तिने दार उघडलं. समोर जेवण घेऊन डिलिव्हरी बॉय उभा होता. सायलीने जेवण घेतलं. त्याचवेळी खोलीतून बाहेर आलेल्या आदित्यची नजर तिच्यावर पडली. दोघांचे डोळे लाल झालेले होते आणि दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं, पण काहीच बोलले नाहीत. कारण काही वेळा शब्दांपेक्षा शांतता जास्त काही सांगून जाते. पुढच्या मोठ्या सत्याची चाहूल आहे. आदित्य आणि सायली दोघेही आपापल्या भूतकाळाने जखमी आहेत. आता त्यांच्यात फक्त एकच नातं उरलं आहे, एकमेकांच्या वेदना समजून घेण्याचं. दुपारचं जेवण आटोपल्यानंतर आदित्य आणि सायलीने स्वयंपाकघरातील उरलेली कामं शांतपणे पूर्ण केली. पूर्वीसारख्या हसण्या खिदळण्याऐवजी आता त्यांच्या बोलण्यात फक्त कामापुरते शब्द उरले होते. दोघांनाही हा बदल जाणवत होता, पण त्याबद्दल बोलण्याची हिंमत कोणाच्याही मनात नव्हती. काम संपताच आदित्य हलक्या आवाजात म्हणाला, मला थोडी झोप येते. मी माझ्या खोलीत जातो. तूही थोडा आराम कर. तो ओढून निघणार इतक्यात सायलीने हळूच त्याला हाक मारली. तो थांबला. मागे वळून तिच्याकडे पाहत शांतपणे म्हणाला, बोल. सायली काही क्षण त्याच्या डोळ्यात पाहत राहिली. शेवटी धीर करून तिने विचारलं, मी अनाथ आहे म्हणून तुला माझी किळस वाटते का? हा प्रश्न ऐकताच आदित्यच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली. गप्प बस सायली, असं पुन्हा कधीही म्हणू नकोस. तू स्वतःला अनाथ म्हणालीस तेव्हाच मी सांगितलं होतं ना, मला त्याने काहीही फरक पडत नाही. मग किळस वाटण्याचा प्रश्नच येत नाही. हे ऐकताच सायलीच्या मनावरचं ओझं थोडंसं हलकं झालं. तिच्या ओठांवर क्षीण हसू उमटलं. ती हळू आवाजात म्हणाली, सॉरी. मी खूप दिवसांपासून तुला माझ्याबद्दल सांगायचा प्रयत्न करत होते. या जगात माझं कोणीच नाही हे तुला सांगायचं होतं. आज थोडंसं जरी सांगितलं तरी मन हलकं झाल्यासारखं वाटतंय. अजून खूप काही सांगायचं आहे, पण मला वाटतं तुला आता ते ऐकायचं नसेल. आदित्यला खरं तर सगळं जाणून घ्यायचं होतं, पण त्यापेक्षा सायलीचं मन सावरणं त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं. तिच्या जुन्या जखमा पुन्हा उघडाव्यात असं त्याला अजिबात वाटत नव्हतं. तो तिच्या जवळ आला. दोन्ही खांद्यावर हलकेच हात ठेवत म्हणाला, सायली, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. तुझ्या आयुष्यात काय घडलं, तू नाशिक सोडून पुण्यात का आलीस हे मला नक्कीच ऐकायचं आहे, पण आता नाही. आधी तू थोडा आराम कर. संध्याकाळी निवांत बसून सगळं सांग. मी पूर्ण ऐकेन आणि यावेळी तुला एकटंही सोडणार नाही. क्षणभर थांबून तो पुन्हा म्हणाला, जे घडलं ते बदलता येत नाहीत, पण त्या आठवणींनी आजचं आयुष्य खराबही करू नये. आठवणी विसरत नाहीत, पण त्यांच्यासोबत जगायला मात्र शिकावं लागतं. हे शब्द सायलीच्या मनाला खोलवर स्पर्शून गेले. आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी तिच्या वेदना समजून घेत होतं. केवळ सहानुभूती नव्हे, तर तिच्या दुःखाला स्वीकारणारा माणूस तिच्यासमोर उभा होता. कधीकधी माणसाला उपायांची गरज नसते, फक्त कोणीतरी निस्वार्थपणे मी तुझ्यासोबत आहे एवढं म्हणणंही तुटलेल्या मनाला पुन्हा जगण्याचं बळ देतं. कॉलेजमध्ये स्वतःच्या नात्याचा अभिमानाने उल्लेख करणारी जोडपी पाहताना सायलीच्या मनातही कधीतरी कोणीतरी आपलं असावं अशी छोटीशी इच्छा निर्माण व्हायची.
पण ती अनाथ असल्याचं समजताच बहुतेकांनी तिच्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली होती. प्रत्येक वेळी तिच्या आशा तुटल्या आणि हळूहळू तिने अपेक्षा करणं सोडून दिलं. आज मात्र आदित्यच्या शब्दांनी त्या विझलेल्या आशेची एक छोटीशी ज्योत पुन्हा पेटली होती. सायलीने हलकंसं हसत मान डोलावली. आदित्य तिच्या डोळ्यांकडे पाहत म्हणाला, डोळे बघ तुझे किती जड झालेत, जा थोडी झोप घे. थोडं डोकंही थोडं दुखतंय. आदित्यने तिच्या कपाळावर हात ठेवत काळजीने विचारलं, इतकं रडलीस मग दुखणारच ना, हवं तर औषध आणतो. सायलीने लगेच नकार दिला, नको, थोडी झोप घेतली की बरं वाटेल. ठीक आहे, पण काही त्रास झाला तर लगेच मला सांग. सायली हलकंसं हसली आणि आपल्या खोलीकडे निघाली. तिच्या जाणाऱ्या पावलांकडे पाहत आदित्य काही क्षण तसाच उभा राहिला आणि तिची नजर आड होताच त्याच्या चेहऱ्यावरचं हसूही विरलं. सायली तिच्या खोलीत गेली, पण झोप काही लगेच लागली नाही. मनात जुन्या आठवणीचं वादळ उठलं होतं. बराच वेळ विचार करत बसल्यानंतर डोकेदुखी वाढली आणि शेवटी तिने डोळे मिटून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने तिला झोप लागली. दुसरीकडे आदित्य मात्र आपल्या खोलीत जागाच होता. लॅपटॉप उघडून तो काहीतरी शोधत बसला होता, पण त्याचं मन कुठेच लागत नव्हतं. 15 मिनिटांनी त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि यशला फोन लावला. फोन लागताच आदित्यने घाईघाईने विचारलं, यश, काही कळलं का? समोरून निराश आवाज आला, नाही रे, अजून काहीच माहिती मिळाली नाही. हे ऐकताच आदित्यने डोळे मिटले. चेहऱ्यावरचा ताण अधिकच वाढला. आदित्य, ऐकतोयस ना? यशने पुन्हा विचारलं. आदित्यने कसाबसा आवाज सावरला, प्लीज यार, अजून थोडा तपास कर. यशही गंभीर स्वरात म्हणाला, मी प्रयत्नच करतोय. CCTVचं सगळं फुटेज अनेकदा पाहिलं, पण अजूनही काही धागादोरा मिळाला नाही. तुला काही आठवलं का? आदित्यने नकारार्थी मान हलवली. त्याच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. यश काही शांत राहिला, मग म्हणाला, सगळं विसरून जा ना. जर तिलाही तुझ्यावर प्रेम असतं तर ती तुला सोडून गेली नसती. हे ऐकताच आदित्यचा संयम तुटला. गप्प बस यश. त्याचा आवाज इतका कठोर होता की यशलाही धक्का बसला. आदित्य रागाने म्हणाला, ज्याबद्दल तुला काहीच माहिती नाही त्याबद्दल अंदाज लावून तिच्यावर आरोप करू नकोस. प्रत्येक गोष्टीमागचं सत्य दिसतं तसं नसतं. इतकं बोलून त्याने फोन ठेवला. फोन बाजूला फेकताच तो पलंगावर बसला आणि दोन्ही हातांनी डोकं धरून बसून राहिला. त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा तेच जुनं दृश्य उभं राहिलं, जिच्यावर त्याने मनापासून प्रेम केलं होतं, जिच्यासमोर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या, पण उत्तर मिळण्याआधीच ती त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती. डोळ्यातून अश्रू वाहत असतानाच त्याच्या ओठातून शब्द बाहेर पडले, माझ्यावर प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती मला सोडूनच का जाते? त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. भूतकाळाची सर्वात मोठी शिक्षा म्हणजे तो संपलेला असतो, पण त्याच्या आठवणी वर्तमानाला सतत जखमी करत राहतात. काही प्रश्नांना उत्तर मिळत नाही, प्रश्नांना फक्त त्यांच्यासोबत जगायला शिकावं लागतं. संध्याकाळी सायली जागी झाली. ताजी होऊन ती खोली बाहेर आली. आदित्यच्या खोलीकडे एक नजर टाकून ती स्वयंपाकघराकडे वळली. तिथे आदित्य आधीपासूनच चहा कॉफी बनवत उभा होता. सायली हलकंसं हसत म्हणाली, अरे तू इथे? आदित्यही हसला. शुभ संध्याकाळ. तुझ्यासाठी गुड इव्हनिंग. तुझ्यासाठी आणि कविताताईंसाठी चहा, माझ्यासाठी कॉफी. तसं डोकेदुखी आता कशी आहे? आता खूप बरं वाटतंय. छान, मग नाश्ता घे, मी चहा घेऊन येते. सायली नाश्ता घेऊन डायनिंग टेबलऐवजी सोफ्यावर जाऊन बसली. आदित्यने 3 कप ट्रेमध्ये ठेवले. कविताताईंना चहा देऊन तो परत आला आणि सायलीच्या शेजारी बसला. सायली शांतपणे चहाचा कप हातात धरून बसली होती. आदित्यने तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवत विचारलं, आता तणाव नाही ना? सायलीने हलकंसं हसत नकारार्थी मान हलवली. बस हेच पाहायचं होतं. दोघे शांतपणे चहा आणि नाश्ता करू लागले. थोड्याच वेळात कविताताई बाहेर आल्या. त्यांनी सायलीकडे पाहिलं, पण ती कुठल्या तरी विचारात इतकी हरवली होती की त्यांचे येण्याचंही तिला भान नव्हतं. कविताताईंनी प्रश्नार्थक नजरेने आदित्यकडे पाहिलं. आदित्यने फक्त डोळ्यांनीच इशारा केला, तिला थोडा वेळ द्या. त्या समजून शांतपणे आत निघून गेल्या. आदित्य पुन्हा सायलीजवळ येऊन बसला. काही क्षण तो काहीच बोलला नाही. वातावरण हलकं करण्यासाठी त्याने TV सुरू केला. आवाज ऐकताच सायली भानावर आली. थांब. आदित्यने लगेच TV बंद केला. त्याला समजलं होतं, सायली आता तिच्या आयुष्यातलं सर्वात कठीण सत्य सांगण्याची तयारी करत होती. काही शांतता शब्दांपेक्षा जास्त बोलकी असते. त्या शांततेत माणूस स्वतःशी लढत असतो आणि जो त्या क्षणी न बोलता फक्त सोबत उभा राहतो तोच खरं नातं निभावतो. सायलीने खोल श्वास घेतला. काही क्षण ती शांत बसली. आदित्य तिच्याकडे न बोलता पाहत होता. त्याला जाणवत होतं, प्रत्येक आठवण तिच्यासाठी पुन्हा एकदा जखम उघडत होती. आदित्य, मी 9 वर्षाची असताना एक दिवस आश्रमात एक जोडपं दत्तक घेण्यासाठी आलं होतं. मला पुन्हा एकदा वाटलं होतं, कदाचित यावेळी माझीही निवड होईल. ती हलकंसं हसली.
पण त्या हसनात वेदना जास्त होत्या. पण कविताताई आणि मॅनेजर काकांकडून मला कळलं, त्यांना फक्त मुलगाचा भाव होता. ते 1 तास तिच्या मनातील आशा पुन्हा एकदा तुटली. कोणाला काही न सांगता ती आश्रमाच्या बागेत जाऊन झोपाळ्यावर बसली. माझ्यासाठी कोणीच का येत नाही, हा एकच प्रश्न तिच्या मनात सतत घुमत होता. कधी कधी माणूस रडत नाही, पण त्याच्या आतली प्रत्येक आशा शांतपणे मरत असते. सर्वात जास्त वेदना त्या स्वप्नांच्या असतात, जी प्रत्येक वेळी अपुरीच राहतात. थोड्याच वेळात आश्रमाच्या गेटमधून एक पुरुष आणि एक महिला आत आले. दोघांच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. सायलीने दुरूनच त्यांच्याकडे पाहिलं आणि मनात विचार केला, हेही बहुतेक मुलगाच दत्तक घ्यायला आले असतील. म्हणून तिने मुद्दाम त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. तेवढ्यात त्या महिलेचा जोरात खोकल्याचा आवाज आला. तिचा नवरा घाबरून तिची पाठ सोडत होता. तिची अवस्था इतकी गंभीर होती की तिला नीट श्वासही घेता येत नव्हता. तो तिला जवळच्या खुर्चीवर बसून घाईघाईने आश्रमात मदत आणि पाणी आणण्यासाठी धावत गेला. सायली मात्र तिथूनच त्या महिलेकडे पाहत राहिली. तिच्या मनातला राग आणि समोरच्या व्यक्तीचा जीव वाचवण्याची वेळ. आता तिच्यासमोर एक कठीण निर्णय उभा होता. सायलीने खोल श्वास घेत पुन्हा भूतकाळात डोकावलं. त्या बाईची प्रकृती खूपच बिघडली होती. त्यांना तसं खोकताना पाहून मला काही सुचलं नाही. मी झोपाळ्यावरून धावत खाली उतरले आणि माझी पाण्याची बॉटल घेऊन त्यांच्याजवळ गेले. मावशी, थोडं पाणी प्या. त्या थरथरत्या हाताने बॉटल पकडण्याचा प्रयत्न करत होत्या. मी पटकन झाकण उघडलं आणि त्यांच्या तोंडाशी बॉटल धरली. त्यांनी हळूहळू पाणी प्यायला सुरुवात केली. त्यांना थोडं बरं वाटावं म्हणून मी त्यांच्या पाठीवर हलकेच हात फिरवत राहिले. आश्रमात एखादं मूल खोकलं की मी असंच करायचे. त्या दिवशीही नकळत तेच केलं. क्षणोक्षणी त्यांचा खोकला कमी होत गेला. अखेर आणि त्यांनी संपूर्ण बॉटल रिकामी केली. काही क्षण डोळे मिटून त्यांनी दीर्घ श्वास घेतला. छातीवरील दडपण जणू थोडंसं हलकं झालं होतं. मी अलगद त्यांच्या हातातून बॉटल घेतली. त्यांनी पहिल्यांदाच माझ्याकडे नीट पाहिलं. त्या नजरेत वेदना होत्या, पण त्याचबरोबर कृतज्ञतेचाही एक हलकासा स्पर्श होता. कधी कधी मोठं माणसंही एखाद्या लहानशा हातातून मिळालेल्या आधारामुळे सावरतात. मदतीची किंमत तिच्या आकारात नसते, तर तिच्या मागच्या मनात असते. इतक्यात आश्रमाच्या आतून धावपडीचा आवाज आला. त्या महिलेचा नवरा आणि आश्रमातील कर्मचारी घाईघाईने बाहेर आले. त्या माणसाच्या हातात पाण्याची बॉटल होती, पण समोरचे दृश्य पाहून तो काही क्षण जागेवरच थांबला. त्याच्या पत्नीची प्रकृती आधीपेक्षा थोडी स्थिर झाली होती. तिचा खोकला जवळजवळ थांबला होता आणि ती शांतपणे श्वास घेत होती. सायलीने अलगद तिच्या हातातून स्वतःची रिकामी बॉटल परत घेतली. महिलेने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं. त्या नजरेत शब्द नव्हते, पण त्या नजरेत एक आईची माया, कृतज्ञता आणि जगण्याची उमेद स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात त्या महिलेचा नवरा धावत तिच्याजवळ आला. तुला आता बरं वाटतंय ना? त्याने काळजीने विचारत तिच्या खांद्यावर हात ठेवला. आश्रमातील कर्मचारी आणि कविताताईही त्यांच्याजवळ येऊन उभे राहिले. सगळ्यांची नजर आता त्या छोट्याशा मुलीकडे होती, जिने स्वतःच्या मनात हजारो दुःख दडवून ठेवली होती. पण एका अनोळखी व्यक्तीचं दुःख पाहताच क्षणाचाही विचार न करता मदतीसाठी धाव घेतली होती. माणुसकीला नात्यांची गरज नसते, ती फक्त एका संवेदनशील मनाची वाट पाहत असते. स्वतःच्या वेदना विसरून दुसऱ्याच्या अश्रूंना आधार देणारी माणसं आयुष्यात फार कमी भेटतात. आदित्य शांतपणे सायलीचं बोलणं ऐकत होता. तिच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग त्याच्या मनाला स्पर्श करून जात होता. आता त्याला जाणवत होतं, सायली फक्त संकटाशी लढणारी मुलगी नव्हती, तर दुःखातही दुसऱ्यांना आधार देणारी एक मोठ्या मनाची व्यक्ती होती. कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा. आणि हा पार्ट तुम्हाला आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया तुझ्यात हरवले मी या कथेच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.